मी प्रवीण जाधव, मी एक ग्राफिक डिझायनर आहे. DTSI इंजन हे ना पिकअपसाठी जबरदस्त मला अनुभव आला, कारण की गाडी जेव्हा आपण चढणवरती चढवतो चढणावरती तेव्हा एक मला असं प्रॉब्लेम नाही झाला की गाडी थकते ती असं वाटलं नाही मला. बाकीचे हेडलाईटला आपण अपर डिपर करावं लागतं, त्यावेळेस समोरचा रस्ता दिसतो, पण ह्या हेडलाईटमध्ये तसं काय प्रॉब्लेम नाही आला. DC हेडलाईटने क्लिअर रोड क्लिअर दिसतो. डिस्कर 150Fचे जे टायर जे जाडं दिलेलं आहे त्यामुळे बेनिफिट असं होतं की बाजूच्या हेवी गाड्या जरी जातात तरी गाडी रोड सोडत नाही. पेट्रोल डिस्क ब्रेक इतर गाडीपेक्षा यामध्ये मला बरे वाटले, कारण की इतर गाडीचे जे पेट्रोल डिस्क काहीतरी जास्तच ब्रेक मला ते ॲक्सिडेंटचे चान्सेस असतात, पण ह्यामध्ये मला तसं काय अनुभवलं नाही. माझ्या एका मित्रांनी सांगितलं त्याचे साईड सस्पेन्शन असल्यामुळे 2 साईडला इथे पाठीमध्ये त्याला आजार झाला जास्त गाडी चालून. हे सेंटरला असल्यामुळे तो प्रॉब्लेम होणार नाही असं मला सांगितलं. एक तो डॉक्टरच होता, तो सांगलं की आपण गाडी चालवताना घड्याळ बघायची गरज नाही, आपल्याला ते इंडिकेटर डिजिटलमध्ये मीटरमध्ये दिसते किती वाजलेत करून. बजाज डिस्कवर 150F ह्याच्यावर आम्ही कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग करू शकतो आणि त्याची सीट पण मोठी आहे. बाकी सीटना गाडी डिझाईन करण्यासाठी मॉडिफाय करतात, सीट ब्रेक करून तिला बॅग्स हे करतात, पण ही एक लेवल दिले ना आणि फुल्ली कम्फर्टेबल सीट आहे ती. स्पेशल म्हणजे माझ्या मिसेसला कलर सुद्धा आवडला. बजाज डिस्कवरचा बॉटल ग्रीन कलर हा आम्हाला आवडला आणि